मित्रांनो, मी सध्या आमच्या शिवारात आहो. मी हा रस्त्यावर बसलेला आणि हा पूल आहे बरं. पूल पूल म्हणतात त्याला, कोण्या दृष्टीनं पूल म्हणतात ते तुम्ही पाहू शकता. तर मी सहज बसलेला नाही आहो. तर तुम्ही हे पाहू शकता, या पुलाला बांधून जवळपास 7-8 वर्षे झाले. कारण हे इथं बाजूनं माझं कोहळा गाव होतं आणि गाव हे धरणात गेलं. ते धरण तिकडे आहे आणि आम्हाला हा वहिवाट रस्ता दिलेला आहे. शासनाने आम्हाला हा वहिवाट रस्ता दिला आहे. पिंपळगाव ते कोळा आणि इकडे हरणीकडे जाणारा आणि वहिवाट, शेतीचा वहिवाट रस्ता आहे. तर तुम्ही या पुलाची परिस्थिती पाहू शकता. जसं आजच्या स्थितीत आपण पाहता, या राज्यात खूप मोठमोठे रस्ते बांधले जात आहे. मग ते तुमची समृद्धी असो का शक्तिपीठ असो, 6 पदरी, 8 पदरी, 10 पदरी, 12 पदरी, काय जे काय असेल ते. पण हा जे रस्ता आहे, वहिवाट रस्ता, जो हा रस्ता गावकऱ्यांच्या नागरी सुविधेतला वहिवाट रस्ता आहे. या पुढे इकडे दाखव बाबू, तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे पूल आहे, हा पूल आहे. बंबा पहा तुम्ही, बंबे सुद्धा दाखव रे तो बंबा. हा, हे पहा, हे आतमध्ये बंबे टाकले होते, पूर्ण माती टाकलेली होती का काय नुवा. हा, हे पहा, या पुलाची काय इकडे घे. या पुलाची परिस्थिती अंदरून पूर्ण, हा पूल जो आहे, हा पूर्ण पूल कोरला चाललाय. आता मला सांगा, जर इकडून बैलबंड्या ट्रॅक्टर न्यायचा असला, हे जर पूर्ण भगदाड जातं, जिथं मी बसलो आहे तिथं सुद्धा कधी हे खसून मी खाली पडीन सांगता येत नाही. एकंदरीत ही परिस्थिती या वहिवाट रस्त्याची झाली आहे भाऊ. पिंपळगाववरून कोवळ्याला जाणारा रस्ता आहे आणि शेतकऱ्याचा वहिवाट रस्ता आहे. आणि दुसरी गोष्ट, हा रस्ताच नाही तर पूल आहे. इकडे पाहू शकता तुम्ही, या हा पूल आहे. हे पहा तुम्ही, हे पहा, हे हे याच्यात मी बंबा पहा, हे जे टाकलेले आहे बंबे, हे पहा, हे पहा, हे पहा, मी दाखवतोय तुम्हाला. हे हे दाखव, हे दाखव. आणि इकडे हे पहा, म्हणजे हा पूल आहे. आणि हा पूल आतमधून पूर्णतः कोरल्या गेलेला पूल आहे. मग आता इकडे इकडे आण. हे पहा, हा पूल आहे. यांनी या पुलामध्ये काही सिमेंटचं नावच नाही घेतलं, नुसती माती वापरली की काय असा प्रश्न आहे. प्रश्नच नाही तर निवळ मातीच वापरलेली आहे. इकडे घे थोडस. आजची याची कंडिशन ही आहे, तर इकडे जे शेती आहे, भरमसाठ शेती आहे. इकडे कास्तकार आहे आणि इकडे कास्तकार आहे. इकडल्या शेतीतल्या कास्तकाराला इकडून ये जा करावं लागते, इकडल्या शेतीच्या कास्तकाराला इकडून ये जा करावं लागते. जर हा पूल खसला तर वहिवाट कशी करायची, पीक कसं न्यायचं घरी, आणि बैलबंड्या कशा आणायच्या शेतात, ट्रॅक्टर कसे आणायचे न्यायचे, हे परिस्थिती या पुलाची आहे. आणि हे प्रशासन, ज्यानं हा वहिवाट रस्ता केला, त्याने हा पूल बनवला, कोणत्या त्या ठेकेदाराला दिला, त्यावेळेस प्रशासन का माती टाकू देत होतं काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. आता याला जबाबदार कोण आहे, हा व्हिडिओ नक्की तुम्ही त्या प्रशासनाच्या महत्वाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. लोकप्रतिनिधीपर्यंत तरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. हा व्हिडिओ आहे कोहळा गाव जे धरणात गेलं. कोहळा पुनर्वसन बाजूला आहे, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. तर मित्रांनो, तुर्तास इथंच थांबतो. हा व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक करा, शेअर करा. शेतकऱ्याच्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण हा व्हिडिओ जो कोणी याचा जिम्मेदार असेल, जो कोणी ज्याच्या अधिकारात ह्या गोष्टी असेल, त्याच्यापर्यंत नक्की पोहोचला पाहिजे, एवढी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.